नमस्कार शेतकरी बांधव. आज आपण आपल्या स्वतःच्याच प्लॉटला एरॉनची ट्रीटमेंट वापरलेल्या प्लॉटवरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. ह्या मंड्या जातीचा ऊस आहे. ह्या जवळजवळ 6 एकराचा प्लॉट आहे आपला आणि हा खोडवा आहे. आता हा ऊस इथे कसा डेव्हलप झाला आहे हे पाहण्यासाठी बरीच लोक इथं आलेली आहेत. आणि हा ऊस आपण पाहतो इथे खोडवा आहे. आतमध्ये पूर्ण हा ऊस पडलेला आहे. आतमध्ये आपल्याला जाता येत नाही कारण खूप हाईट गेली आणि त्यानंतरनं हा ऊस पडलेला आहे. आपण बाहेर म्हणजे एकदम बांधाच्या साईडला थोडंसं आतमध्ये असा हा व्हिडिओ बनवतो. पण इथे सुद्धा आपण ही ऊसाची हाईट आपण इथं पाहतोय. ऊसाची हाईट काय लेवलला आहे तुम्ही दाखवा. आणि 11 महिन्याचा हा खोडवा आहे. अजून कटिंगला जवळजवळ 1 महिना याला बाकी आहे. याची पानाची ग्रीनरी वगैरे पण आपण इथं पाहू शकतो. आणि याची जाडी ऊसाची एवढी जबरदस्त जाडी आहे. एक ऊस सर्वसाधारणतः 4 किलोचा हा ऊस आहे. कोणी पण येऊन याचा आपण ऑलरेडी काटा केलेला आहे. 4 ते 4.25 किलोचा ऊस आहे. कोणीही येऊन याचा काटा करून चेक करू शकतो की हा ऊस किती किलोचा आहे. 5 किलोपर्यंत पण आपल्याला ऊस दे याच्यामध्ये आपल्याला आढळलेला आहे. आपण हा ऊस कटिंग करताना पण त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. ज्यावेळेस टोळी येणार आहे त्यावेळेस आपण अजून एक 8-10 दिवसामध्ये याचं कटिंग करणार आहोत. आता सर्वीकडे कारखाने चालू होत आहेत. त्याच्यानुसार आपण याचा व्हिडिओ पण बनवणार आहे. पण इथं जबरदस्त असा ऊस इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आता शिरनाळचे काही लोक मित्रमंडळी आहेत आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना थोडंसं कन्नडमधून आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ शकतो. मराठी त्यांना येत नाहीये. गजोना नमस्कार. ಈಗ ನೀವು ಕಬ್ಬ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರಿ ಮಂಡ್ಯ ವರೈಟಿ ಇದು ವರೈಟಿ ಐತಿ. ಮತ್ತೊಂದು ಬಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ನೀವು ಕಬ್ಬು ತಿರ್ಗಾಡಿ ಬಂದಿರಿ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಮುಂಜಾನೆ ಹಿಡಿದು ನಾವು ತಿರ್ಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಹಾಂ, ಈಗ 18 ಎಕರೆ ನಮಗೆ ಕಬ್ಬು ಐತಿ. 18 ಎಕರೆದಾಗ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಈಗ ಎಲ್ಲ ಪ್ಲಾಟ್ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಚಡತವ. ಇದು ಕಬ್ಬು ನೋಡಿ ನಿಮಗೆ ಏನ್ ಅನಿಸ್ತದೆ ಈ ಸದ್ಯ ಪ್ರೆಸೆಂಟ್? ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಲೋ ಅದ್ರಿ ಇದು. ಹಾಂ, ಜಾಡದ ಕಬ್ಬು 4-4 ಕಿಲೋ 4 ಕಿಲೋ ಕಬ್ಬು. ಇದು ಈಗ ಕಂಡಪಟ್ಟಿ ದಬ್ಬೆ ಐತಿ. ಕಬ್ಬಿ ವಜ್ಜೆ ಐತಿ ಭರ್ಚಕ್ಕೆ. ಗಡ್ಡಿ ನೋಡೋದು ಜಾಸ್ತಿ. ಗಡ್ಡಿ ಬಿ ಭರ್ಚಕ್ ಹೊಡೆದೈತಿ. ಈಗ ಒಳಗೆ ನಮಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ತಾರಿಗೆ ಹತ್ತಿಕಿಸಿಂದ ಹೈಟ್ ಆಗಿ ಕಬ್ಬ ತೆಳಗೆ ಬಿದ್ದು ನಮಗೆ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ತೀರಿ. ಈಗ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳ ಕಡೆಗೆ ಮರಗೂರು ಬಿಟ್ಟು ಕಿಶಿಂದ ಶಿರ್ನಾಳ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಊರು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಊರು ಅಡ್ಡಾಡ್ಲಿರ್ತೀರಿ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡೋದು ಕಬ್ಬನಾಗ ಈ ಕಬ್ಬನಾಗ ನಿಮಗೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅನಿಸ್ತೈತಿ? ಭಾಳ ವ್ಯತ್ಯಾಸ. ಅವಕ್ಕೆ ಇವಕ್ಕೆ ಭಾಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದ್ರೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ನಿಮ್ಗೆ ಅನ್ಸದ? ಅವು ಕಬ್ಬಿಗೆ ಟನೇಜ್ನಾಗ ಏನು ಬರ್ಬೋದು? ಇದು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಫೀವರ್ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಲ್ರಿ. ಹಾಂ, ಇದು ಕಬ್ಬು ಜಾಡದ ಗಡ್ಕಿ ಉದ್ದದ. ಹಾಂ, ಗಡ್ಡಿನೂ ಜಾಸ್ತಿ ಹೊಡೆದ. ಗಡ್ಡಿ ಬಿ ಜಾಸ್ತಿ. ಒಂದು ಎಕರೆಕ್ಕೆ ಒಂದು 80-90 ಟನ್ ತನಕ ಇದ್ರದ್ದು ಬರ್ಬೋದೇನು ಇಳುವರಿ ನಿಮ್ಮ ಮನ್ಸು? ಆರಾಮ್ ಸರಿ ಇತ್ತು. ಇದು ಪ್ಲಾಟ್ ನೋಡಿದ್ರೆ ಆ ಥರ ಬರೋದು. ಇದು प्लॉट ನೋಡಿದ್ರೆ 90 म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार हा 90चा अवरेज इथं तुम्हाला हा मिळू शकेल. जवळजवळ 11 महिन्याचाच हा ऊस आहे. अजून 1 महिना कटिंगला आहे खोडवा. ह्याच्या अगोदर तुटल्याला 11 महिने आज आपले कंप्लीट होत आहेत. त्या याच्यामध्ये पण हा ऊस एवढा जबरदस्त आहे आणि बरीच लोक इथं पाहायला येत आहेत. तुम्हाला पण मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही या, हा ऊस इथे पहा. खोडवा आहे हा ऊस आणि एवढा डेव्हलपमेंट असा ऊस तुम्हाला इतर कोणीकडे पाहायला नाही भेटणार. तुम्ही येऊन एकदा अवश्य या प्लॉटला भेट द्या अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.